तर प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्याला सोडवायचा आहे. तत्पूर्वी ते घ्यायचे आहे. त्याच्या अगोदर आपल्याला जे काही लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड दिलेले आहे, तर दुसरा प्रश्न मी आता बोर्डवरती लिहितो. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेलं आहे. मग रूल मेथड मधलं आपण ते काय दिलेला आहे प्रश्न तो बघूया. बी इज अ सेट such that in which element x कसा आहे, x is a perfect square number between 1 to 20. तर मराठीतून याचं जर आपण भाषांतर केलं तर मराठीतून हे भाषांतर येणार आहे. बी हा संच कसा आहे की परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20 म्हणजे 1 ते 20च्या दरम्यानच्या पूर्ण वर्ग संख्या. प्रश्न हा दिलेला आहे तुम्हाला रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत. थोडं मागसारखं डेल्टा व्हेरियंटचे काल एकंदरीत 22 पेशंट सापडले. नवीन जो आहे वर्ग 10वीला आणि 9वीला तुम्हाला बायोलॉजीमध्ये म्युटेशन प्रक्रिया आहे. तर म्युटेशन प्रक्रिया म्हणजे म्युटेट होणे म्हणजे थोडक्यामध्ये वृद्धिंगत होणे. म्हणजे वातावरणामधले जीवाणू आणि विषाणू काय करतात, स्वतःला म्युटेट करतात, म्हणजे ते स्वतःहून त्यांची क्षमता वाढतात. मग कोरोना आल्यानंतर नोव्हेंबर 2019 नंतर तो वुहानमधून म्युटेट झाला, जगभर पसरला. ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी त्यांनी नवीन स्वरूप घेतलं. म्हणून त्याच्यावरती परफेक्ट आपल्याला औषध शोधता येत नाही. आता जरी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे तरी परंतु तिकडं सुद्धा कोरोनाचाही कार्यक्रम जोरात सुरू आहे. कारण 2 लसी घेतलेले सुद्धा डेथ झाली लोकांची, ते पण लोक मृत्यू पावलेले. कालच्या बातम्यामध्ये काय सांगत होते की 22 पेशंट डेल्टा व्हेरियंट नवीन म्युटेट म्हणजे ही पेशी काय करते, स्वतःची क्षमता वाढवते, मोठी होते. जसं अगोदरच्या काळामध्ये नुसता लिंबाचा पाला जाळला की डास कळून जायचे. आता डासाची अशी डेअरिंग वाढली की त्या कॉईलवर जाऊन बसतात डास, काही होत नाही त्यांना. धुरण त्यांची पिढी स्ट्रॉंग झाली ना, मग आपल्याला ऑल आउट आणावं लागलं. आज कंडिशन अशी ऑल आउट जर आपलं संपलं, घरामध्ये बंद राहिलं, लगेच डास आपल्याला लागत, लगेच चावतं. मी तर टॉयलेटमध्ये सुद्धा ऑल आउटसाठी असं सॉकेट ऑल आउट फिट करून ठेवलेलं आहे. टॉयलेटचं बटन टाकलं की ऑल आउट सुरू होऊन जातं. तशा पद्धतीने म्युटेट व्हायला लागलं. म्हणून तुम्ही गावात गेले, क्लासला आले, असं लांबून राहायचं. आम्ही शिक्षक लोक शिकवायला, तुम्ही समोर बसले, ही थुंकी कुठं उडती तुमच्याकडे जातेच ना, कळत ना कळत. त्याच्यामुळं जसं कृष्णाने रुमाल बांधला, लावा मास्क. आणि माझ्यापेक्षा जास्त गरज मास्कची तुम्हाला, कारण तुम्ही एकमेकाला जवळ जाऊन बोलतात ना, है की नाही. म्हणून थोडं अजून 2-3 महिने तुमच्या एकदा लशी टोचल्या तुम्हाला, मग वेशीतून जाताना तिथं 2-4 पोलिस ते वाघ मोरे असतात बुक घेऊन पावती फाडायला. तुम्ही तर पैसे देणार नाही, पण तुम्हाला 2 दांडू हातात माग. त्याच्यामुळे तुम्ही जाताना मास्क लावून जा. काल ज्याला मास्क नाही ना, पोरं दिसले की त्याला एक दांडू हाणायचं, सपकन. त्याच्यामुळे तुम्ही तेवढी खबरदारी घ्या. आता हा पिरियड आपण रेकॉर्ड करतो, तुम्हालाही उत्तर द्यायचंय. यादी पद्धतीने हा संच आपल्याला लिहायचा आहे. तर बी इज इक्वल टू 1 ते 20च्या दरम्यानच्या पूर्ण वर्ग संख्या सांगायची. कोण सांगतं? 1, अजून 2, अजून कृष्णा सांगतो. फक्त 2 जण. 1 ते 20 पर्यंत पूर्ण वर्ग संख्या सांगायची. सांगतो. ये समोर, इथे ये समोर, इथे 2, 4. श्याम उत्तर देतोय 2, 4.
अजून जाऊ दे. 6 बरं 6. अजून 8 हो 8 बरोबर आहे. अजून 10. अजून 12 बरोबर आहे. सांग येतंय तुला. 12 अजून 14 गुड 14. अजून 16 शाबास. उजुक 18 आणि 20 शाबास. फक्त 8. बिटवीन 1 आणि 20च्या दरम्यान. तर तू दिलेलं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. बैस खाली. आता हा दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न आहे तो एक सोडून घेऊ, नंतर आपण लिहूया. तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे, C इज इक्वल टू AEIOU. हा विचार. अरे हो परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे होते ना. हे चुकी सांगितलं ना आपल्याला. पूर्ण वर्ग संख्या पाहिजे होत्या. पूर्ण वर्ग संख्या आहे 4 आणि हे चुकले तुझे. श्याम सांगा बरं कोण सांगते पूर्ण वर्ग संख्या सांगायची. बरं थांबे कृष्णाला सांग. 1 4 9 16. हा 1 4 9 16. त्याचे प्रश्न विसरून गेलो होतो. लक्ष केला. तर 1 4 9 आणि 16 दीज आर दी परफेक्ट स्क्वेअर नंबर. श्यामकडे पाहून मी प्रश्नच विसरून गेलो. श्याम परफेक्ट स्क्वेअर नंबर विचारलेले पूर्ण वर्ग संख्या. या पूर्ण वर्ग संख्या म्हणजे यांचं वर्गमूळ निघतं त्याला पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं. 1 4 त्यानंतर 9 नंतर 16 त्यानंतर 25 अशा 36 7 वर्ग 49 8 64 या पूर्ण वर्ग संख्या. आता प्रश्न असा दिलेला आहे AEIOU. हा आपल्याला लिहायचा आहे रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धतीने. आता यादी पद्धतीने दिलेला आहे. मग गुणधर्म लिहित असताना C इज अ सेट इन विच एलिमेंट X इज अ काय X सांगा. मग सांग काय X इज अ काय कृष्ण X is the oval sum. हा ओव्हल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. इंग्रजी काय म्हणतात त्याला मराठीतून. इंग्रजी 12 खडी ना. इंग्रजी जी ABCD आहे म्हणजे मराठीतून त्याला काय 12 खडी नसेल म्हणतो. ABCDला काय ABCD इंग्रजीचे जे जसं आपलं मराठीचे 12 स्वर आहेत अ आ इ उ ए अम आ आणि 36 व्यंजन आहेत तसे इंग्रजीमध्ये 12 मराठीत 12 आहेत इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत त्याला व्हावेल्स असं म्हणतात. VOWELS व्हावेल्स. आणि उरलेले 26 मधून 5 गेल्यावर 21 काय उरले व्यंजन उरले त्याला म्हणतात कॉन्सोनंट म्हणजे त्याला मराठीतून म्हणतात व्यंजन. आता मराठी व्याकरण शिकवताना तुम्हाला मराठीच्या सरांनी स्वर आणि व्यंजन शिकवलेलं असेल. स्वर हे असे असतात की त्याचा उच्चार आपला इथून होतो म्हणजे स्वराचा उच्चार करत असताना आपल्याला म्हणजे दंत ओष्ठ दंत तालव्य म्हणजे ओठ दोन्ही ओठ दात जीभ याचा कशाचाही उपयोग करावा लागत नाही म्हणून त्याला स्वर म्हणतात. बाकी बघा न चा उच्चार करायचा असेल तर नाकातून आपल्याला उच्चार करावा लागतो. प चा उच्चार करताना आपले दात हे ओठ चिटकतात. फ करताना आपल्याला हे ओठ चिटकावे लागतात. त करताना जीभ वरती खाली हलवावी लागते. परंतु स्वरासाठी तसं होत नाही बघा. ए झालं काही ई काहीच हलत नाही इथून आवाज निघतो. ए ई
आय, ओ, यू, आणि त्याचबरोबर आपल्याला प करायचं, प ओठ चिटकवायचं, ख जीभ म्हणून त्याला व्यंजन म्हणतात, कॉन्सोनंट. हे काय आहेत? स्वर. लक्षात आले? मराठी भाषेमध्ये किती स्वर आहेत? 12. अंकलिपीच्या पुस्तकात असते ना सुरुवातीला अ, आ, ई, पुन्हा ई, पुन्हा यडक्याचा ई, अजून कोणतं आहे? आ, ई, उ, उ, 2 2 7 2 7 2 8 उ, अजून आ, ई, उ, आहा, असे काहीतरी आहे. आणि 36 काय आहे त्याच्यामध्ये? व्यंजन आहे. इंग्रजीत 5च आहेत. म्हणून उत्तरामध्ये लिहा एक्स इज व्हावेल vowels of English alphabet. झालं लिहून? कृष्णा लिहिलं, स्वप्नील, श्याम, लवकर लिहा. स्कॉलरशिपचा तुमचा अभ्यास, जे स्कॉलरशिपला बसले तर अभ्यास सुरू राहू द्या. परीक्षा होतील स्कॉलरशिपच्या. स्कॉलरशिपच्या तुमच्या किती परीक्षा नाही? तुमच्या 10 परीक्षा घेतल्या ना वाटतं आपण? काहीच नाही घेतलं वाटतं. 9 द्यायचे घेतल्या ना. तुम्ही किती जण आहे स्कॉलरशिप? किती जण आहे बघा ना. मग आपण काय करू, तुमच्या ज्या जशा 9 द्यायच्या आपण 10 परीक्षा घेतल्या ना, तसं स्कॉलरशिपच्या 10 परीक्षा घेऊ आपण. दुपारून वेळ ठेवायची आपल्याला. ॲटलिस्ट तेवढं मुलांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. सोमवारपर्यंत जर झालं तर मग आपण त्या पद्धतीने, कारण पेपर आणून ठेवले स्कॉलरशिप. झालं का लिहून? कृष्णा पॅडने आणला का? पॅड आणायचं बेटा. चला आता तिसरा प्रश्न नाही, चौथा प्रश्न आहे. इथं बोर्डवरती लिहितो आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता कृष्णा आणि स्वप्नील मिळून देतील. लंबूजी अँड टिंगूजी ब्रदर्स लिमिटेड दोघांनी मिळून उत्तर द्यायचे. या ठिकाणी रूल मेथड, क्वेश्चन इज गिवन इन रूल मेथड. क्वेश्चन नंबर 4 from your short example, and question is D is equal to D is the set in which element y is such that y is a color in the rainbow. In the rainbow. रेन म्हणजे पाऊस, बो म्हणजे धनुष्य, त्याला आपण म्हणतो इंद्रधनुष्य. खूप वर गेलं.
D is a set such that in which element y is a color, y is a color in the rainbow. In the rainbow. तर विज्ञानमध्ये आपण हे अभ्यासणार आहोतच. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेनबो, रेनबो कशाला म्हणतात त्याचं आपल्याला विज्ञान. हे रेनबो RAINBOW, रेनबो, वाय इज अ कलर इन द रेनबो. तर रेनबोला मराठीतून म्हणतात इंद्रधनुष्य. वी हॅव टू राईट दिस सेट इन लिस्टिंग मेथड, अदरवाईज रोस्टर मेथड. तर आता कृष्णाला आणि स्वप्नीला उत्तर द्यायचंय, मराठीतून उत्तर द्यायचंय. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. पाऊस उघडल्यानंतर साधारणतः आपल्याला इंद्रधनुष्य पाहायला भेटतं. तुम्ही दोघं जण विचार करा, इंद्रधनुष्यामध्ये रंग राहतात 7. तुम्हाला मराठीतून ते रंग आठवून सांगायचे 7 कोणकोणते. चला, कोण सांगतो पहिला रंग? उभं राहून सांग. उभं राहून सांग. पहिला ताना. ताना, ताना हिनी मराठी. बरं, हा तांबडा. अजून बरं, पिवळा. पांढरा. हिरवा. नारंगी असतो, निळा नसतो. नारंगी. ताना, तांबडा, हिरवा. हिना, हिरवा, नारंगी. ताना, पिवळा. ताना, हिना, तांबडा, पिवळा, हिरवा, नारंगी, जांभळा. अजून कोणते मराठीतले बघ. पोपटी नसते बघा, मराठीत पुस्तकात बघा. मराठीत पुस्तक आणलंय. ताना ही पाजा असं काहीतरी. ताना ही पाजा. तांबडा, पिवळा, हिरवा, नारंगी, जांभळा. 3 आणि 2 5 झाले. 2 राहिले. बघा मराठी घेऊन. बरं थांबा, आपण इंग्रजीतून लिहू. इंग्रजीतून व्हिपगोर असतं. VIBGORE. तो V stands for violet है ना. I for indigo. B for blue. तर निळा असतो. G for green. हिरवा लिहिलं ना आपण. O for orange. हां, ऑरेंजला आपण ताना हिने ही फार जातो. लाल येत नाही ना. R फार रेड. अरे बापरे. आणि ई फार काय? ई फार निळा. याच्यात बघा आन्सर मध्ये बघा दिला असेल. असतील नाही, याचे नसतील ना आन्सर. आपल्याला शोधावं लागतील रेनबो. तर चला, कलर आपण शोधून काढलेले आहेत. इंग्रजीतून ते लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत. मराठीतून मात्र थोडीशी जमली होती. या क्रमाने आपण मराठीतून लिहूया, म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांनाही ते लक्षात ठेवायला सोपं जातं. इंग्रजीमधून एकदम सिंपल आहे.
इंग्रजीमधून VIBGORY असं लक्षात ठेवायचं. तर शॉर्टकटमध्ये व्ही गोरे GORY. म्हणजे V व्हायलेट, I इंडिगो, B ब्ल्यू, G ग्रीन, O ऑरेंज, R रेड आणि Y येलो. तर मराठीतून तसं लिहूया. व्हायलेटला आपण कोणता रंग म्हणतो आणि मग इंडिगोला नारंगी म्हणतो का? इंडिगोला जांभळा म्हणतो ना. तर व्हायलेट म्हणजे भगवा असं. हा मग इंडिगो कोणतं? इंडिगो व्हायलेट म्हणजे पिवळा. पिवळा म्हणजे येलो असतो. इंडिगो म्हणजे जांभळा. नाही, इंडिगो म्हणजे नारंगी, व्हायलेट म्हणजे जांभळा. जांभळा, इंडिगो म्हणजे नारंगी. नारंगी मोसंबी आपल्याकडे प्रसिद्ध आहे. ब्ल्यू म्हणजे निळा. जी म्हणजे हिरवा. ऑरेंज म्हणजे तांबडा. रेड म्हणजे लाल आणि येलो म्हणजे पिवळा. जानानी गीतालापी असं लक्षात ठेवायचं. ते बघा क्लिअर. तर अशा पद्धतीने आपण रेनबो काढलेला आहे. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. चला, झालं लिहून? लिहिलं सगळ्यांनी? तर मराठीतून तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा काय टेक्निक वापरायचं. पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बीबी गोरे लक्षात ठेवा. VIBGORY बीबी. आर्मीमध्ये बीबी गोरे होते सर, लाल बहादूरला रिटायरमेंट. आता रूल मेथड मध्ये दिलेला आहे पाचवा प्रश्न. क्वेश्चन नंबर 5. दॅट इज P is equal to X, element X is such that X is an integer. X is an integer and कसा आहे? -3 लेस दॅन X is लेस दॅन 3. आता यादी पद्धतीने हा आपल्याला संच लिहायचा आहे. बघूया कोण काय विचार करते या संचात. अशी संख्या सांगायची की ती -3 पेक्षा मोठी आहे आणि +3 पेक्षा लहान आहे. इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या. सांग सांग, उभा राहून सांग. 0. अजून एक उत्तर बरोबर आहे. अजून कोण सांगू शकतो? -3 पेक्षा मोठ्या आणि +3 पेक्षा लहान. नाही, आपल्याला 3 पेक्षा मोठ्या पाहिजे. म्हणजे -2, -1, 0, 1 and 2. आता हे सोडवण्यासाठी कसं आहे? संख्या रेषा लक्षात ठेवायची. बघा, संख्या रेषेवरती इन 8th and 7th क्लास वी हॅव लर्न दॅट 0, 1, 2, 3 and -1, -2 and -3. In this question, the element X is in between -3 and +3. -3 पेक्षा मोठा म्हणजे 2, -1, 0, 1 आणि 2. So far, listing method, otherwise roster method, the elements are -2, -1, 0, 1 and 2. चला लिहून घ्या. आता यातील शेवटचा प्रश्न आपल्याला लिहायचा.
आज कोणता वार आहे? बुधवार आहे ना. गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत तुमची ती त्यांचे नंबर असतील ना मुलांचे स्कॉलरशिपचे, त्यांच्यासाठी आपल्याला सोमवारपासून परीक्षा ठेवता येते. हा क्लास झाल्यानंतर दुपारी 2ला वेळ ठेवू परीक्षेची. सगळ्या विषयाचे पेपर घेतायचे आपल्याला, दररोज एक पेपर, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल तुम्ही पास होता की नाही होता. ठीक आहे, परीक्षेचे मार्कावरून कळून जाईल. टाइम टेबल तुमचा असा आहे आपला, म्हणजे 1 जुलैपासून तो लागू राहील. सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस आपण सकाळच्या सत्रामध्ये घेणार आहोत अल्जेब्रा अँड इंग्लिश. आणि गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवस आपण घेणार आहोत जॉमेट्री आणि सायन्स. सध्या आपण फक्त बीजगणित भूमिती 1 तारखेपासून मग हे 4 विषयाला सुरुवात करू. तर झालं लक्षात आलं प्रश्न सर्वांच्या? कळाला सगळ्यांना प्रश्न? आता शेवटचा प्रश्न याच्यातला आपल्याला सोडवायचा आहे. ज्यावेळेस प्रश्न विचारला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं संच या धड्यामध्ये बेरीज वजाबाकी याचा कार्यक्रम खूप थोडा आहे, परंतु हा ठीक आहे बीजगणित आणि इंग्रजी, पहिला बीजगणित नंतर इंग्रजी. पण अवघड काय आहे की इथं तुम्हाला संख्याचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. मी काल तुम्हाला त्याची आठवण करून दिली होती. आता जर इथं या प्रश्नामध्ये तुम्हाला संख्या रेषा माहिती नसती तर मग -3 पेक्षा मोठा आणि +3 पेक्षा लहान तू म्हणले असते संख्याच नाही कोणती. म्हणून हे अशा पद्धतीने तुम्हाला फिक्स लक्षात ठेवावं लागेल. झालं लिहून? आता शेवटचा प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितोय. त्यानंतर तुम्हाला एक्झरसाइज सोडवायची, एक गणित सोडून दाखवायचं. ते जर आलं नाही तर मग मी ते गणित तुम्हाला बोर्डवरती समजावून देणार. आता या ठिकाणी लास्ट उदाहरण जे दिलेलं आहे, द लास्ट एक्झाम्पल इज गिवन इन लिस्टिंग मेथड दॅट इज m is equal to 1 8 27 64 125 डॅश डॅश 1 8 27 64 आणि 125. हे उदाहरण आपल्याला आता गुणधर्म पद्धतीने सोडवायचं आहे. सेट m is a set in which element x is a. काय वाटतं तुम्हाला या संख्येकडे पाहिल्यानंतर? दोघं जण, तुम्ही 3 जण काही वाटत असेल ना संख्येकडे पाहिल्यानंतर? एखाद्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला काहीतरी वाटतं की नाही? एखादीकडे पाहिल्यावर जास्त वाटतं, तर संख्येकडे पाहिल्यावर काय वाटतं? सांग माऊली, काय उत्तर दिलं? माऊलीचं उत्तर आहे क्यूब. कृष्णाचं काय उत्तर आहे? परफेक्ट क्यूब. परफेक्ट क्यूब नंबर ह्या काय आहे? पूर्ण वर्ग संख्या आहेत या सगळ्या. आणि म्हणून इथं लिहायचं एक्स इज अ परफेक्ट क्यूब. क्यूब म्हणजे घन. मराठीतून तुम्हाला लिहायचं एक्स ही पूर्ण घन संख्या आहे. इथं मी तुम्हाला घन लिहून देतो. 1 चा घन म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1. 2 चा घन म्हणजे 2 × 2 × 2 दॅट इज 2 × 2 4 4 × 2 इज 8. 2 दुनी 4 दुनी 8. 3 क्यूब 3 × 3 × 3 इज इक्वल टू 27. अशा पद्धतीने तुम्ही खाली 4 क्यूब कुठपर्यंत करायचं आहे? 10 पर्यंत. 4 चा घन 4 चौक 16 चौक 64. 5 चा घन 5 5 25 5 सव्वाशे. नंतर 6 चा घन हे मग फाटच आहे. 6 क्यूब इज 216. 216 6 6 36 36 सका 216. 7 चा घन 7 क्यूब 7 49 343. 8 चा घन 8 क्यूब 8 गुणिले 8 गुणिले 8 8 64. 8 किती होतात?
8 × 64 8 512 9चा घन 9 9 81 9 729 आणि 10चा घन 10 × 10 × किती झाले 1000. अशा पद्धतीने तुम्हाला 10 पर्यंत घन मुखपाठ ठेवावे लागतील. घ्या लिहून पटकन लिहा. चला आता प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवायला सुरुवात करा. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. एक एक प्रश्न आपण सोडून घेऊया. कोणाकोणाची उत्तर बरोबर येतात ते बघूया. कृष्णा हे बोर्डवरचं राहू दे. घन तुला माहिती आहेत ना, हे माहिती आहे 10 पर्यंत वरचं लिहा. फक्त हे सहज तुम्हाला दिलेले. वन बाय वन उदाहरण आता समजावून सांगा, म्हणजे सोडून दाखवा. नाही, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय आहे, सेट ऑफ इव्हन नंबर. पहिला प्रश्न म्हणजे समसंख्यांचा संच. तर 4-5 समसंख्या लिहायच्या, पुढे डॅश करून टाकायचं. चला दाखवा. Question number 1. Write the following sets in roster form. Set of even numbers. पहिला set of even numbers 1.1. समसंख्यांचा संच. चला तर पहिलं उत्तर माऊलीचं आलंय आणि बरोबर आहे. त्याच्यात नेमकं उलट प्रिंट होतं. चला दाखवा. सर्वजण वया दाखवत जा. शाबास. इव्हन नंबर मध्ये 0 नाही आहे. त्या सेटला नाव द्यायचं काही बी, ABCD YZ काही पण असं. चला तर पहिलं उत्तर कृष्णाचं आणि माऊलीचं बरोबर आलेलं आहे. दोघांचंही अभिनंदन. तिसरं उत्तर घेऊन येतो श्याम कंस लिहिताना. आता बघा, श्यामने या ठिकाणी असं उत्तर लिहिलेलं आहे. काय करायचंय तुम्हाला, कंस लिहित असताना म्हणजे संच लिहित असताना कंस लिहायचा आहे, त्याला नाव द्यायचे. समजा हा संच इव्हन नंबर आहे, आपण याला ई नाव दिलं, तर मग ई बरोबर कंसामध्ये लिहायचे 2 4 6 8 डॅश 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 डूस. पहिला प्रश्न जवळपास सर्वांना बरोबर आलेला आहे. कृष्णा ढवळेला पण बरोबर आलेला आहे. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50 बरोबर आहे. चला स्वप्नील बरोबर आहे पहिला प्रश्न. तर चला पहिला प्रश्न 5 विद्यार्थी या ठिकाणी समोर ऑफलाईनला आहेत. 5ही जणांचा पहिला प्रश्न बरोबर आलेला आहे. आज 22 जून 23 रे 23 जून बुधवार 2021. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर आलेलं नाही यादी पद्धतीने सेटला नाव दिलं. समजा इव्हन नंबर. इव्हन म्हणजे समसंख्या. समसंख्या तुम्हाला माहिती, ज्या संख्येत एकम स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 इज नोन ॲज इव्हन नंबर. अदरवाइज a number at which the unit place is 0, at its unit place 0 2 4 6 8, that number is called as even number. If there are unit digit is 0 2 4 6 and 8. In this way, set of even number means 2 4 6 dash dash so on. This is infinite set. अनंत संच असल्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे. क्वेश्चन नंबर 2 आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. क्वेश्चन नंबर 2. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50.
1 ते 50 दरम्यानच्या समसंख्येचा संच तुम्हाला लिहायचा. कोण उत्तर सांगू शकेल? एक जण. श्यामला सांगायचे, सांग. हा, 1 ते 50 पर्यंतच्या. 2, 4. गलत बेटा. त्या समसंख्या सांगतो, प्राईम नंबर, मूळ संख्या. हा, 1 ते 50 दरम्यानची सम असलेली मूळ संख्या सांगायची. आठव नाही? स्कॉलरशिपला बसला होता की नाही तू? कृष्णा, स्वप्नील, बसा. तर लक्ष द्या, तुम्हाला 7वीला शिकवलेला असेल. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50, 1 ते 50च्या दरम्यानची इव्हन म्हणजे सम असलेली गणितामध्ये एकमेव संख्या आहे, ती म्हणजे 2. म्हणून याला सिंगलटन सेट किंवा एक घटकी संच असंही म्हणतात. एवढी एकच संख्या फक्त काय आहे? सम आहे. चला, व्यवस्थित लिहून घ्या उत्तर. काही शंका असतील तर विचारा. ओके, पुसू आता बोर्डवरचं. तिसरं उदाहरण आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. तिसरा प्रश्न. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. कोण सांगेल याचं उत्तर? तुम्ही 2 जण उत्तर सांगाल, 3 जण काही उत्तर सांगा ना, का तुम्हाला म्हणणं पण अभ्यास करून या. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स, ऋण पूर्णांकांचा संच सांगायचा. स्वप्नील, कृष्णा, श्याम सांगू शकता? ठीक आहे, चला. कोण सांगते? सांग कृष्णा, सांग उत्तर. तू दाखवलंस ना मला. निगेटिव्ह नंबर. उभं राहून सांग. निगेटिव्ह इंटीजर्स. समजा तो संच आपण येणे दाखवला, काय येईल उत्तरात? -1, -2, शाबाश, -3, -6 आणि पुढे डाय डूस करून टाकायचं. बरोबर. चला, तर पहिला प्रश्न आपला पूर्ण होतोय. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सा रे ग म. आताचा प्रश्न आहे 4था प्रश्न. पहिल्यातील 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम. सरगम म्हणजे सूर. यादी पद्धतीने हा संच लिहायचा आहे लिस्टिंग मेथड मध्ये. सपोज दॅट सेट इज ए, देन द एलिमेंट्स आर. कोणकोणते आहे तर हे मराठीतून लिहितोय मी, तुम्हाला इंग्लिशतून लिहिता येतील. सा, रे,
ग म प ध 1 2 3 4 5 6 ध नंतर काय नी पुढे पुन्हा सा येतो सा रे ग म प ध नी आणि पुढे पुन्हा सा येतो लिहा लवकर सीमीतून तुम्हाला लिहिता येईल सा म्हणजे यस ए रे म्हणजे आर ई ग ला लिहायचं नुसतं जी ए ग सा रे ग म प ध नी सा झालं लिहून आता दुसरा प्रश्न किती वाजले बघा 11 वाजले ठीक आहे चला दुसरा प्रश्न आता उद्याच्या तासिकेमध्ये घेऊया